केएम हॉस्पिटल संगमनेर, माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99 532 99 532. संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा गावांतर्गत असलेल्या माळवदवाडी परिसरात गावाच्या रस्त्यावर काटे टाकल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून महिलांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यामध्ये चौघांवर तक्रार दाखल केली गेली आहे. मंगल सुनील दुधवडे या आंबी खालसा गावांतर्गत असलेल्या माळवदवाडी येथे कुटुंबासोबत राहतात. त्यांच्या शेतातून वस्तीवरील लोकांना गावात येण्या-जाण्यासाठीचा रस्ता आहे, असं फिर्यादीत नमूद केलं गेलंय. या रस्त्यावर शेजारील शेतकरी भाऊसाहेब रावसाहेब दुधवडे यांनी काटे टाकल्याबाबत त्यांना विचारणा केली असता वाद झाला. तर फिर्यादीच्या तक्रारीनुसार संतप्त झालेल्या भाऊसाहेब रावसाहेब दुधवडे यांनी लाकडी दांड्यानं त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर मारहाण केली. रखमाबाई रावसाहेब दुधवडे यांनी उजव्या मांडीवर, तर बारकाबाई भाऊसाहेब दुधवडे यांनी कुऱ्हाडीच्या दांड्यानं डाव्या खांद्यावर मारहाण केली. सुशीला शांताराम दुधवडे यांच्या उजव्या हाताच्या मनगटावरही दांड्यानं मारहाण करण्यात आल्याचं तक्रारीत नमूद केलं गेलंय. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या सोनाली बाळू आगविले यांनाही रखमाबाई आणि बारकाबाई यांनी लाकडी दांडक्यानं मारहाण केली. तर पुष्पाबाई भाऊसाहेब दुधवडे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला गेलाय आणि चौघांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही फिर्यादीत नमूद केलं गेलंय. मंगल सुनील दुधवडे, मी पोलीस स्टेशनला इथं आलेली आहे. मला रस्त्यावरून त्यांनी मारलेलं आहे. मी माझ्या हातीत तिथं काटे लावलेले आहेत. मी म्हणलं काटे कशाला लावता, मी कपडे धुलीत होते आणि त्यांनी लगेच मला वडून नेलं. तिकडून आला, लगेच मला मारलं आणि मग त्याची मंडळी आली, पुष्पा, आणि तिने मला धरलं, मारलं. आणि रखमाबाई आली, तिने दांडक्यानं मारलं. बारकाबाई आली, तिने दांडक्यानं मारलं. रस्त्यावर मला वडून नेलं. तिथं मी गेले, त्याने लगेच दांडक्यानेच हाणायला सुरुवात केली. दोन वेळा झाली त्यांची ही घटना. आणि मी आता काय गप्प बसणारी नाही. मी आता माझ्याच हातीतून पहिला रस्ता होता, पण मी पासपोर्ट त्यांच्याकडून मागत होते, ते त्यांनी नाही दिला, तर मला लगेच मारायला सुरुवात केली त्यांनी. म्हणजे आज वाद कशावरून झाले? आज वाद रस्त्याला काटे लावले त्यांनी, भाऊसाहेबांना त्यांनी काट्या लावले सगळ्या. मग तुम्ही काय काट्या काढायला गेले? नाही, मी काटे काढाय नाही गेले. मी कपडे, मी म्हणलं तिथं कायला काट्या लाविता ना. हां, तर म्हणते ट्रॅक्टरवाल्यांना रस्ता नाही देते, असं नाही. मग तुम्ही पासपोर्ट द्या ना, मग मी पासपोर्ट देते आणि तुम्ही वही देता या ना ट्रॅक्टर. मी कुठं अडचण आहे माझी? काहीच माझी अडचण नाही ना. हां, मी सगळ्या गटांना रस्ते काढेल, सगळ्या गटांना माझ्या रस्ते. कोण कोण होतं मारहाण करायला तुम्हाला? बारकाबाई, रावसाहेबचं तर भाऊसाहेब आणि ती बारकाबाई, रखमाबाई, पुष्पा यांनी मला मारले. 2 बारे ही घटना झालेली. मी त्याच्यामुळे पोलीस स्टेशनला गेले. तुम्हाला एकट्यालाच मारले का अजून कोणाला? माझ्या बारक्या जावाला मारलं, माझ्या मुलीलाही मारले. मी त्यांची मुलगी आहे. मी सोडवायला गेले तर मला पण मारहाण केलेली आहे आणि मागच्या टायमाला पण रखमाबाईंनी मला इथं चावली आहे आणि म्हणजे त्यांनी भरपूर मागच्या टायमाला पण मारलेलं आहे. घरच्यांना पण मारलं आहे, चुलत्याला पण मारलं आहे, पप्पांना पण मारलं आहे, लातांनी सगळ्यांनीच मारलं आहे. रस्ता आमच्या पप्पांच्याच हद्दीतून आहे, पण त्यांनी काट्या लावलेल्या आणि तो म्हणतो की आमच्याच वावरातला हद्द आहे, इथून आम्ही नाही जाऊन देणार, असं निवेदन त्यांचं. तुम्हाला पण मारलंय का? तुमचं काय नाव आहे? सुशीला शांताराम दुधवडे. पळत आले खालून वावरातून, मग त्यांना सोडवायला गेले, तुम्ही सोडवायला गेले ते भांडण त्यावेळेला मारलं? मग त्यांना लय मारित होते, त्याच्यामुळं मी गेले. माझं नाव सुनील केशव दुधवडे, राहणार आंबी खालसा माळवदवाडी. या ठिकाणी आमच्या रस्त्याचा वाद असून तर त्या ठिकाणी जो भाऊसाहेब रावसाहेब दुधवडे आणि रखमाबाई रावसाहेब दुधवडे, भाऊसाहेब मारुती दुधवडे आणि बारकाबाई भाऊसाहेब दुधवडे याने मिळून आणि पुष्पाती भाऊसाहेब दुधवडे ह्या महिलांनी आमच्या महिलाला घरापासून वडून नेऊन मारलेलं आहे. हे 2 वेळा असं झालेलं आहे. तेव्हा माझी विनंती आहे पोलीस शासनाला का ह्या माणसांवर कठोरच्या कठोर शिक्षा व्हावा, अशी मी पोलीस कस्टमेट घारगाव पोलीस स्टेशन यांना मी विनंती करतो, हात जोडून विनंती करतो. कारण हे
बाया माणसाला सुद्धा मारतात, घरातून आमच्या ओढून आमच्या माझ्या पत्नीला सुद्धा मारले आणि माझ्या भाऊजीला मारले आणि माझ्या मुलीला सुद्धा याने मारलेले. मग ह्या लोकांनी आमची जागा असून आमच्याच हद्दीत आम्हाला मारिता, तेव्हा ह्या लोकांना कठोरचे कठोर कारवाई झाली पाहिजे अशी माझी साहेबांना नम्र विनंती अशी. या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यामध्ये भाऊसाहेब रावसाहेब दुधवडे, रखमाबाई रावसाहेब दुधवडे, बारकाबाई भाऊसाहेब दुधवडे आणि पुष्पाबाई भाऊसाहेब दुधवडे सर्वजण राहणार खंदरमाळवाडी, तालुका संगमनेर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली गेली आहे. तर पुढील तपास घारगाव पोलीस करतायत. नवनाथ गाडेकर, सी न्यूज मराठी, घारगाव. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753 आणि 98 902 61 272.